तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीच्या पाठ्यपुस्तकातील वस्तू ही कविता आपण आज अभ्यासणार आहोत। याच्या अगोदर आपण व्याकरणाचा एकूण 16 गुणांचा भाग अभ्यासलेला आहे। बरेचसे गद्यपाठ अभ्यासलेले आहेत। तर आपल्याला या तासिकेमध्ये वस्तू हा द भा धामनस्कर यांचा पद्यपाठ अभ्यासायचा आहे। विद्यार्थी मित्रांनो, वस्तू ही मुक्तछंद प्रकारात मोडणारी कविता आहे। द भा धामनस्कर हे मराठी वाङ्मयातील प्रसिद्ध कवी आहेत। त्यांच्या बऱ्याचशा कविता प्रसिद्ध आहेत। त्यांनी जे काव्यसंग्रह लिहिलेले आहेत, त्यांचे जे काव्यसंग्रह प्रकाशित झालेले आहेत, त्या काव्यसंग्रहाचा विचार केला तर एकूण 4 काव्यसंग्रह आहेत। पहिला काव्यसंग्रह आहे प्रार्थनाचे संदर्भ, दुसरा काव्यसंग्रह बरेच काही उगवून आलेले, तिसरा काव्यसंग्रह कविता दशकाची आणि चौथा काव्यसंग्रह भरून आलेले आकाश। आपल्या अभ्यासक्रमात ठेवलेली वस्तू ही जी कविता आहे, ही कविता भरून आलेले आकाश या काव्यसंग्रहातून निवडलेली कविता आहे। तसं द भा धामनस्कर यांच्या ज्या कविता आहेत, त्या कविता अतिशय भावस्पर्शी आहेत, मनाला स्पर्श करणाऱ्या आहेत। त्यांच्या काव्यलेखनाचे वैशिष्ट्य जर आपण अभ्यासायचे ठरविले तर त्यांच्या कवितेचं, काव्यलेखनाचं पहिलं वैशिष्ट्य भावोत्कटता। प्रत्येक त्यांची कविता भावनेने ओतपोत भरलेली असते, म्हणजे भाव उत्कटता हे त्यांच्या काव्यलेखनाचं पहिलं वैशिष्ट्य आहे। दुसरं वैशिष्ट्य आहे संवेदनशीलता, तिसरं वैशिष्ट्य आहे चिंतनशीलता। एखाद्या गोष्टीचं बारकाईने चिंतन केल्याशिवाय, मंथन केल्याशिवाय चांगलं जिवंत साहित्य, जिवंत कलाकृती निर्माण होऊ शकत नाही। म्हणून चिंतनशीलता हे सुद्धा त्यांच्या लेखनाचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे। आणि संयत किंवा संयमित अशी अभिव्यक्ती हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य आहे। आता या कवितेमधून कवीला काय सांगायचंय किंवा कवीला आपल्यासाठी काय संदेश द्यायचा आहे, किंवा या कवितेची मध्यवर्ती कल्पना काय आहे, तर आपल्या सर्वांना माहिती आहे की वस्तू हा आपल्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे। आपलं जीवन सुखी समृद्ध करण्यासाठी या वस्तू आजन्म राबत असतात, किंवा या वस्तूशिवाय आपलं जीवन सुखी आणि समृद्ध होऊ शकत नाही। आपल्या घरातील, आपल्या शाळेतील, आपल्या अवतीभोवती असणाऱ्या अनेक ज्या वस्तू आहेत, त्या वस्तू आपल्यापासून जर आपण दूर करण्याचा प्रयत्न केला तर आपलं जगणं, आपलं जीवन एक लंगडं होईल किंवा लंगडेपणाचं होईल। म्हणून वस्तू हा आपला एक अतिशय दैनंदिन जीवनामधला महत्त्वाचा घटक आहे, अविभाज्य भाग आहे। मग ज्या वस्तूंनी आपलं जीवन एवढं समृद्ध केलेलं आहे, आल्हाददायक केलेलं आहे, सुखकारक केलेलं आहे, अशा वस्तूच्या प्रती आपल्या भावना कशा असल्या पाहिजे। वस्तू या निर्जीव जरी असल्या तर त्या वस्तूशी आपलं एक भावनिक नातं असतं। त्या वस्तूशी आपण भावनेने
जोडलेली असतो आणि म्हणून आपली एखादी वस्तू जर खराब झाली, फुटली किंवा तुटली तर आपल्या मनाला वेदना होतात आणि वेदना होणं हे माणसाच्या संवेदनशीलतेचं लक्षण आहे. पण बऱ्याचदा आपण असंही पाहतो की समाजामध्ये वावरणारे बरेचसे लोक वस्तूच्या प्रती एक अतिशय कोरडेपणाने वागतात किंवा वस्तू मोडली काय, तुटली काय, फुटली काय याबद्दल त्यांना काही देणं घेणं नसतं किंवा ते संवेदनहीन असतात किंवा त्यांच्या वस्तूच्या प्रती असणाऱ्या ज्या भावना आहेत ह्या भावना अत्यंत बोथट झालेल्या असतात आणि समाजाच्या चांगल्या आरोग्यासाठी हे काही चांगलं लक्षण नाही. म्हणून कवीने या कवितेच्या माध्यमातून आपण वस्तूच्या प्रती आपलं वर्तन कसं असावं, वस्तूच्या बद्दल आपल्या मनात काय भावना असाव्यात याबद्दलचं अतिशय सुंदर असं विवेचन या प्रस्तुत पद्यपाठामध्ये केलेलं आहे. म्हणजे वस्तूबरोबर माणसाच्या ज्या भावना जोडलेल्या असतात म्हणून माणसाने वस्तूबरोबर वागत असताना अतिशय स्नेहभावाने वागलं पाहिजे हाही संदेश या ठिकाणी दिलेला आहे. वस्तू ह्या आपल्यासाठी असतात आणि म्हणून आपण वस्तूची खूप काळजी घेतली पाहिजे. वस्तूचा स्नेह आपण जपला पाहिजे आणि वस्तूबद्दल आपण कृतज्ञतेची भावना आपण जपली पाहिजे. बऱ्याचदा आपल्याला सहज एखाद्या माणसाने एक लहानसान जरी मदत केली तर आपण त्या माणसाला धन्यवाद म्हणतो. एखाद्या व्यक्तीने जर आपल्याला थोडीफार मदत केली तर आपण त्याला धन्यवाद देतो, त्याचे आभार मानतो. पण ज्या वस्तू आयुष्यभर आपली साथ करतात, आपल्या मदतीला पडतात, आपलं जीवन सुखी करतात, अशा वस्तूच्या बद्दल मात्र बऱ्याचदा आपण संवेदनहीनतेने वागत असतो आणि हे वागणं चुकीचं आहे, हे वागणं काही बरोबर नाही. हा विचार या कवितेतून कवीला सुचवायचा आहे. म्हणजे वस्तूबद्दलची कृतज्ञतेची भावना आपण जपली पाहिजे, वस्तूबद्दलचा स्नेहभाव आपण जपला पाहिजे. म्हणजे थोडक्यात काय तर ज्या वस्तू आपल्यासाठी असतात, आपल्या सुखासाठी असतात, आपल्या आनंदासाठी असतात त्या वस्तूची आपण जीवापाड काळजी घेतली पाहिजे, त्याचं संरक्षण केलं पाहिजे, त्याच्याशी आपण स्नेहभावाने आणि प्रेमाने वागलं पाहिजे. हा अतिशय मौलिक विचार या प्रस्तुत कवितेतून कवीने आपल्यासमोर मांडलेला आहे. तर प्रथम आपण ही जी कविता आहे मुक्त छंदामधली या कवितेचं प्रकट वाचन करूया. कविता अत्यंत सोपी आहे, सहज वाचलं तरी ती लक्षामध्ये येणारी आहे. पण या कविता सोपी असली, सहज लक्षामध्ये येणारी असली तर या कवितेमधून दिलेला संदेश जो आहे हा संदेश मात्र खूप मोलाचा असतो. तो संदेश म्हणजे वस्तूची आपण जपणूक केली पाहिजे, वस्तूची आपण काळजी घेतली पाहिजे. कारण आपण वस्तूची काळजी घेतली तो वस्तू आपल्याला दीर्घकाळपर्यंत सेवा देतील. वस्तूची आपण जर स्नेह जपला तर वस्तूसुद्धा आपली सेवा अतिशय दीर्घकाळापर्यंत सेवा करू शकतात. हा विचार या कवितेमध्ये मांडलेला आहे. आपण या ठिकाणी कवितेचं वाचन करूया. कवितेचं नाव आहे वस्तू. या कवितेचे कवी आहे द.भा. धामनसकर. वस्तूंना जीव नसेलही कदाची, वस्तूंना जीव नसेलही कदाची, पण जीव नसल्यासारखे वागवू नये त्यांना. वस्तूंना मनही नसेल कदाची, वस्तूंना मनही नसेल कदाची, पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात. वस्तू निखालस सेवकच असतात आपल्या, वस्तू निखालस सेवकच असतात आपल्या, तरीही
बरोबरीचाच मान द्यावा त्यांना. वस्तूंना वेगळी स्वतंत्र खोली नको असते. वस्तूंना वेगळी स्वतंत्र खोली नको असते. त्यांना फक्त आपल्या मानलेल्या जागेवरून निष्कासित न होण्याची हमी द्या. वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची. वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची. हे हातांना लक्षात ठेवायला सांगा. वस्तूंना जपावे, लाडावूनही ठेवावे. त्यापुढे जाऊ त्याच जिवंत ठेवणार आहे आपला स्नेह नंतरच्या काळातही. आयुष्य संपले की वस्तूंनाही आजवरच्या हक्काच्या घरात राहू देत नाही. आयुष्य संपले की वस्तूंनाही आजवरच्या हक्काच्या घरात राहू देत नाही. तेव्हा कृतज्ञतापूर्ण निरोपाचा त्यांचा हक्क शाबूत ठेवावा. अशी ही अतिशय सुंदर अशी भावपूर्ण कविता आपल्या अभ्यासक्रमाला आहे. फक्त परीक्षेपुरतीच ही कविता आपल्याला अभ्यासायची नाही, तर या कवितेमधून दिलेला जो मोलाचा संदेश आहे तो संदेश आपण मनावर कोरून ठेवायचा आहे. आणि आपण आपल्या घरातल्या, आपल्या अवतीभोवतीच्या, आपल्या शाळेतल्या, आपल्या परिसरातल्या या सर्व वस्तूची अतिशय जीवापाड जपणूक करायची आहे. त्याची काळजी घ्यायची आहे. कारण त्या आपली आयुष्यभर एखाद्या सेवकासारखी या ठिकाणी सेवा करत असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, वस्तूबद्दल बोलत असताना वस्तूची काळजी कशी घ्यावी हे सांगत असताना कवी म्हणतात, वस्तूंना जीव नसेलही कदाचित. आपण ज्या वस्तू वापरतो त्या वस्तू निर्जीव आहेत. म्हणून कवी म्हणतो वस्तूंना जीव नसेलही कदाचित, पण जीव नसल्यासारखे वागू नये त्यांना. आपण वस्तू हाताळत असताना, वस्तू वापरत असताना ती एक निर्जीव वस्तू आहे या भावनेतून कधीही आपण वागायचं नाही. जसं आपण एखाद्या सजीव प्राण्याबरोबर, माणसाबरोबर, आपण घरातल्या आप्तसोकियाबद्दल जसं जिव्हाळ्याने वागतो, तोच जिव्हाळा आपण वस्तूच्या प्रती सुद्धा आपण बाळगला पाहिजे आणि आपण तो बाळगतो. याचा अर्थ सगळेच माणसं काही भावनाहीन नसतात किंवा सगळेच माणसं काही संवेदनहीन नसतात. बऱ्याचदा आपली पेन आपल्या पेनवर आपलं जीवापाड प्रेम असतं. आपलं पुस्तक, त्या पुस्तकावर आपण प्रेम करतो. ते पुस्तक फाटलं किंवा पेन तुटली तर आपल्या मनाला वेदना होतात. पण असेही माणसं, असेही लोक काही असतात की वस्तूची मोडतोड जरी झाली तर याची त्यांना अजिबात फिकीर नसते किंवा त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव थोडेही बदलत नाही. विशेष करून त्या लोकांसाठी कविता संदेश आहे, आपण वस्तू जेव्हा हाताळतो तेव्हा वस्तू आपण सहृदयतेने हाताळल्या पाहिजे, अतिशय प्रेमाने हाताळल्या पाहिजे. त्या वस्तू सजीव आहे, त्यांना मन आहे, त्यांना भावना आहे, अशी कल्पना करून त्या वस्तू आपण जर हाताळल्या तर त्या वस्तू नक्कीच आपल्याला जास्त समाधान देतील. म्हणून कवी म्हणतो, वस्तूंना जीव नसेलही कदाचित, पण जीव नसल्यासारखे वागू नये त्यांना. वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात. तर वस्तूला जसा जीव नसतो तशा वस्तूला मन सुद्धा नसतं. पण आपण जर वस्तूला मन आहे म्हणून तिच्याशी तशा पद्धतीने वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात. वस्तूंनाही आनंद वाटतो आणि या आनंद वाटणाऱ्या वस्तू ज्या आहेत त्या वस्तू आपल्याला आनंद देण्याचा आयुष्यभर प्रयत्न करत असतात. वस्तूंना आपल्याकडून कुठलीही अपेक्षा नसते, फक्त त्यांना माणसासारखं वागवावं, जीव असल्यासारखं वागवावं.
त्यांना मन असल्यासारखं वागवावं हीच त्यांची माफक अपेक्षा असते आणि त्या बदल्यामध्ये ती आपली जीवापाड आयुष्यभर सेवा करण्यासाठी तयार असतात. म्हणून वस्तू हाताळत असताना आपण कोणती काळजी घेतली पाहिजे? तर वस्तूला निर्जीव समजायचं नाही, वस्तूला मन नाही असं समजायचं नाही. तो वस्तू या सजीव आहे, वस्तूलाही मन आहे असं समजून आपण जर वागलो तर वस्तूंना प्रचंड आनंद होतो, वस्तू मनोमन सुखावतात. पुढच्या कडव्यामध्ये कवी म्हणतात, वस्तू निखालस सेवकच असतात आपल्या. आता निखालस याचा अर्थ काय आहे? अगदी खरे, खात्रीने किंवा उघडपणे. हे खरं आहे, हे सत्य आहे की वस्तू आपल्या काय असतात? सेवक असतात. आता बऱ्याचदा माणसं सुद्धा आपली सेवक म्हणून काम करत असतात, पण माणूसरूपी सेवकापेक्षा वस्तुरूपी सेवक जो आहे यांचा प्रामाणिकपणा कामामधला जास्त असतो. म्हणून हे खरं आहे की वस्तू आपल्या सेवक असतात, हे उघड आहे, हे सत्य आहे. तरीही बरोबरीचा मान त्यांना आपण दिला पाहिजे किंवा त्यांना द्यावा. वस्तू सेवक जरी असल्या तर ते आपल्या उपयोगाच्या आहेत, आपले आयुष्यभर सेवा करतात, म्हणून त्यांना आपण बरोबरीच्या नात्याने वागवलं पाहिजे. त्यांच्याशी दुराव्याने वागायचं नाही किंवा त्या सेवक आहे पण त्यांच्यापासून आपण अंतर ठेवून वागायचं नाही. तर वस्तूंना सुद्धा आपण बरोबरचं स्थान दिलं पाहिजे, त्यांना बरोबरीचा मान दिला पाहिजे, त्यांना बरोबरीचा दर्जा दिला पाहिजे. वस्तू निखालस सेवकच असतात आपल्या, तरीही बरोबरीचाच मान द्यावा त्यांना. वस्तूंना वेगळी स्वतंत्र खोली नको असते. वस्तूच्या आपल्याकडून खूप माफक अपेक्षा आहेत, वस्तूच्या काही खूप अपेक्षा असत नाही. आपण पाहतो की आपल्याला घरामध्ये स्वतंत्र झोपण्याची वेगळी खोली असते, अभ्यास करण्याची खोली वेगळी असते, बैठक वेगळी असते, स्वयंपाकघर वेगळं असतं. म्हणजे प्रत्येकाच्या वेगवेगळ्या स्वतंत्र खोल्या असतात. तशी वस्तूला एक स्वतंत्र खोली असावी अशी वस्तूची कधीही अपेक्षा नसते. म्हणून कवी म्हणतात, वस्तूंना वेगळी स्वतंत्र खोली नको असते, त्यांना फक्त आपल्या मानलेल्या जागेवरून निष्कासित न होण्याची हमी द्या. आपण घरामध्ये वस्तूंची जागा आपली ठरलेली असते. आपल्या घरामध्ये आरसा आहे, कंगवा आहे किंवा कपाट आहे, पुस्तकाचं कपाट आहे किंवा एखादी आपल्या घरामधील पेटी आहे, सुटकेस आहे. त्या प्रत्येकाची जागा ठरलेली असते. ते आपल्या एवढी अनवळणी पडलेली असते तर घरातील लाईट जरी गेली तर आपण अंधारामध्ये सुद्धा त्या वस्तूपर्यंत पोहोचू शकतो. घरामध्ये पाणी पिण्याचा हंडा आहे, माठ आहे, तो सुद्धा ठराविक ठिकाणी ठेवलेला असतो. म्हणजे प्रत्येक वस्तूची जागा ही ठरलेली असते, ती आपण ठरवून दिलेली असते. वस्तू आपण त्याच ठिकाणी ठेवतो. मग वस्तू आपल्याकडे कधीही असा आग्रह करत नाही की मला सुद्धा तुमच्यासारखी स्वतंत्र खोली हवी आहे. म्हणजे स्वतंत्र खोली त्यांना नकोच असते. मग त्यांची माफक अपेक्षा कोणती आहे? त्यांना ठरवून दिलेली, नेमून दिलेली जी त्यांची जागा आहे त्या जागेवरून फक्त निष्कासित न करण्याची हमी द्या. निष्कासित करणे म्हणजे पदच्युत करणे किंवा जागेवरून हलविणे हे वस्तूंना अजिबात आवडत नाही. त्यांची जी ठरलेली जागा आहे, त्यांना जी ठरवून दिलेली जागा आहे त्या जागेवरून न हलवण्याची त्यांना फक्त हमी पाहिजे आहे. त्यांची जागा त्यांच्यासाठी आहे, त्या जागेवरून त्यांना कदापिही हलवलं जाणार नाही, त्यांना निष्कासित केलं जाणार नाही, त्यांना पदच्युत केलं जाणार नाही. याची आपण त्यांना फक्त हमी द्यावी, एवढीच या वस्तूंची माफक अपेक्षा असते. वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची.
वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची, हे हातांना लक्षात ठेवायला सांगा. वस्तूंनी एक विनंती केलेली आपल्याला. वस्तू म्हणतात, तुम्हाला जसं स्वच्छ राहावं असं वाटतं, टापटिपीचं राहावं असं वाटतं, तसं कवीच्या मते वस्तूंना सुद्धा स्वच्छ राहण्याची आवड असते. वस्तूंना सुद्धा स्वच्छ राहावं असं वाटतं. आणि हे कुणाला बजावायला सांगितलं आहे? हातांना. कारण बऱ्याचदा आपले हात धुळीने भरलेले आहेत, चिखलाने वाकलेले आहेत, तर आपण बेफिकिरीने त्याच हाताने आपण वस्तू उचलतो किंवा वस्तूला स्पर्श करतो आणि वस्तू घाण होतात. असं वस्तू घाण करणं वस्तूंना अजिबात आवडत नाही. म्हणून वस्तूंना स्वच्छ राहण्याची आवड असते आणि ते आपण कुणाला बजावून सांगितलं पाहिजे? आपल्या हाताला बजावून सांगितलं पाहिजे. कारण आपण वस्तू हाताळत असताना आपले हात स्वच्छ आहेत का हे अगोदर आपण पाहिलं पाहिजे. आणि हात जर स्वच्छ नसतील तर प्रथम आपण हात स्वच्छ केले पाहिजे, हात धुतले पाहिजे. हात धुवूनच आपण वस्तू हाताळल्या पाहिजे. अन्यथा वस्तू खराब होतील, वस्तू घाण दिसतील आणि या वस्तू आपली चांगल्या पद्धतीने सेवा बजावू शकणार नाहीत, आपली चांगली आनंद आपल्याला देऊ शकणार नाही. यासाठी वस्तूंना आपण चांगलं हाताळलं पाहिजे. कुणासाठी? वस्तूसाठी नाही. ते आपल्या सेवा देणारे आहेत म्हणून आपल्यासाठी का होत नाही, पण आपण वस्तूला स्वच्छ हाताळण्यात आपण हाताळावं. वस्तूंना जपावे, लाडावूनही ठेवावे त्यापुढे जाऊन. जसं आपण लहान मुलांचा लाड करतो, आपण लहान मुलांची काळजी घेतो, त्यांना आपण जपतो, तसं वस्तूंना सुद्धा आपण जपलं पाहिजे. आपण वस्तूची सुद्धा काळजी घेतली पाहिजे. वस्तूची काळजी घ्यायची, वस्तूला जपायचं एवढंच नाही तर वस्तूचे लाड सुद्धा आपण केले पाहिजे. जसं आपण लहान मुलांचा, लहान बाळांचा लाड करतो, त्यांचं कौतुक करतो, तसं वस्तूंना आपण लाडावून ठेवलं पाहिजे. असं का करायचं? कारण त्याच जिवंत ठेवणार आहे आपला स्नेह नंतरच्या काळात. ह्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तूच आपला स्नेह, आपल्या आठवणी पुढच्या काळामध्ये जपून ठेवणार आहे. आज आपण पाहतो की इतिहास काळामध्ये होऊन गेले जे महापुरुष आहेत, त्या महापुरुषांनी हाताळलेल्या वस्तू आज सुद्धा वस्तू संग्रहालयामध्ये जतन करून ठेवलेले आहे. आणि त्याचं मोल कसं आहे? त्या अनमोल आहे. त्याची पैशामध्ये किंमत केली जाऊ शकत नाही. आणि जर अशा वस्तू आपण जर लिलावात काढल्या तर त्या वस्तूची वस्तू म्हणून किंमत अगदी नगण्य जरी असली तर अगदी लाखामध्ये किंमत देऊन त्या वस्तू खरेदी करण्यासाठी लोक पुढे येतात. याचं कारण त्या वस्तूशी एका महापुरुषांच्या भावना जोडलेल्या आहेत. त्या महापुरुषांनी वस्तू हाताळलेल्या आहेत. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जे किल्ले आहेत ते किल्ले पाहिले ते आपला अभिमान दाटून येतो किंवा आपलं गर्व वाटतो. शिवाजी महाराजांनी हाताळलेले हत्यार आहे ते हत्यार पाहिले की आपल्याला मनामध्ये एक प्रकारचा अभिमान जागा होतो. म्हणून आपण ज्या वस्तू हाताळतो, आपल्या घरी सुद्धा आपल्या आजोबाच्या, आपल्या पंजोबाच्या काळामध्ये वापरलेल्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तू जर असल्या त्या वस्तू सहजासहजी आपण फेकून देत नाही किंवा त्या वस्तू आपण मोडीत काढत नाही, त्या वस्तू आपण आडगळीत टाकत नाही. कारण त्या वस्तूशी आपल्या पूर्वजांच्या भावना जोडलेल्या असतात. म्हणून आपला सुद्धा स्नेह जपण्याचं काम आपल्यानंतर आपल्या वस्तूच करणार आहे. आपल्या वस्तू आपल्या आठवण ठेवणार आहे किंवा आपल्या वस्तू जेव्हा घरातील मंडळी वापरतील तेव्हा आपल्याबद्दलच्या त्यांच्या भावना ज्या आहेत त्या भावना पुन्हा जाग्या होतील, जुन्या स्मृतींना उजाळा मिळेल. म्हणून आपण या वस्तूंचा लाड केला पाहिजे, वस्तूंना आपण जपलं पाहिजे, वस्तूंचा आपण लाडही केला पाहिजे, त्यांना लाडावून ठेवलं पाहिजे. कारण या वस्तूच आपला या ठिकाणी स्नेह नंतरच्या काळामध्ये जिवंत ठेवणार आहे. आयुष्य संपले
की वस्तूंनाही आजवरच्या हक्काच्या घरात राहू देत नाही. प्रत्येकाचं आयुष्य ठरलेलं आहे. एखादा प्राणी असू द्या, पशुपक्षी असू द्या किंवा माणूस असू द्या, प्रत्येकाचं 10, 20, 50, 100 वर्ष आयुष्य ठरलेलं आहे. आणि आपलं आयुष्य संपलं की आपल्या या जगाचा निरोप घ्यावा लागतो. तसं वस्तूला सुद्धा आयुष्य आहे. पण जेव्हा वस्तूचं आयुष्य संपतं, वस्तू आपल्या निरुपयोगी होतात, तेव्हा वस्तू आपण सहज फेकून द्यायच्या नसतात. त्या वस्तू आपण सहज फेकून द्यायच्या नसतात, कारण त्या वस्तूंचा कृतज्ञतापूर्ण निरोपाचा त्यांचा हक्क आपण शाबूत ठेवला पाहिजे. जसं आपल्या घरातली एखादी आपली आवडीची आणि प्रिय व्यक्ती याचं जर निधन झालं तर आपण त्या व्यक्तीला भावपूर्ण निरोप देतो. जसं माणसाच्या बाबतीमध्ये होतं, घरातील व्यक्तींना, नात्यागोत्यांना आपण भावपूर्ण निरोप देतो, तसं वस्तूंना सुद्धा आपण भावपूर्ण निरोप दिला पाहिजे. त्यांचा भावपूर्ण निरोपाचा किंवा कृतज्ञतापूर्ण निरोपाचा त्यांचा हक्क जो आहे, हा हक्क शाबूत ठेवला पाहिजे. म्हणजे त्या वस्तूने आयुष्यभर आपली सेवा बजावलेली असते याची जाणीव ठेवून आपण त्या वस्तूला अतिशय अंतःकरणपूर्वक भावपूर्ण असा निरोप दिला पाहिजे किंवा त्या वस्तू आपण बाजूला काढल्या पाहिजे. नाहीतर अगदी कोरडेपणाने वस्तू निकामी झाली, वस्तू निरुपयोगी झाली की ती वस्तू मोडून तोडून टाकणे हे कृतज्ञपणाचं लक्षण असेल. आणि कृतज्ञपणा हा चांगला नाही. माणसाने हमेशा कृतज्ञ असलं पाहिजे. ते वस्तूच्या बाबतीत असो, प्राण्यांच्या बाबतीत असो किंवा समाजामध्ये माणसाच्या बाबतीमध्ये असो, माणसाने कृतज्ञता भाव जपला पाहिजे. हा अतिशय मोलाचा संदेश कवी या कवितेमध्ये दिलेला आहे. तर कवीला या कवितेमध्ये एवढंच सांगायचं आहे की ज्या वस्तू आपल्यासाठी आहेत, आपलं जीवन सुखी करण्यासाठी आहे, त्या वस्तू आपण अतिशय सहृदयतेने, अतिशय भावनिकतेने, अतिशय प्रेमाने हाताळल्या पाहिजे. त्या वस्तू आपण जपल्या पाहिजे, कारण त्या वस्तू आपल्या नंतरच्या काळातसुद्धा आपला स्नेह जपून ठेवणारे आहेत. एकंदरीत काय, तर वस्तू अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळायला, वस्तूची खूप काळजी घ्यावी, हा मोलाचा संदेश या कवितेमधून कवीने या ठिकाणी दिलेला आहे. ही कविता या ठिकाणी संपलेली आहे. पण ही कविता फक्त परीक्षेपुरती विचारात न घेता आपण सुद्धा आपल्या घरातील वस्तू हाताळत असताना अतिशय प्रेमाने, सहृदयतेने त्या वस्तू हाताळल्या पाहिजे. वस्तूची काळजी घेतली पाहिजे. वस्तू आपण स्वच्छ ठेवल्या पाहिजे. हा विचार आपण जर अंगीकारला, मनावर बिंबवला, आपल्या अंतःकरणात रुजवला, तर ही कविता आपल्या अभ्यासक्रमात ठेवण्याचं सार्थक या ठिकाणी होईल. या ठिकाणी आपण थांबूया. पुढच्या तासिकेला पुढचा पद्यपाठ घेऊन आपण परत भेटूया.